हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी प्रियंका. द गार्डन ग्लिम्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून एक टॉपिक कव्हर करायचा राहत होता, तो म्हणजे बेलाचं झाड. तर खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या, ज्यामध्ये आपण एक रील पोस्ट केला होता, कटिंगपासून बेल कसा लावायचा. तर त्या कटिंग्सला नवीन फांद्या फुटल्या का, किंवा त्याला मुळं कधी फुटली, किंवा बियांपासून जो आपण बेल लावतो तो देखील सक्सेस होतो का. तर असे खूप सारे प्रश्न किंवा कमेंट्स या आपल्याला येत होत्या. तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतोय. मला जेवढी माहिती आहे ती सगळी माहिती इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबरीने आपण कटिंग पासून आणि बियांपासून बेल कसा लावायचा, किंवा त्याचा सक्सेस हा सक्सेसफुली ते ग्रो होतं का, तर या सगळ्या विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊयात. कोणतंही झाड असू दे, ते कटिंग पासून लावताना त्याला एक पर्टिक्युलर वेळ लागतो. प्रत्येक झाडाचं एक नेचर असतं, त्याला ग्रो होण्याच्या त्याची एक वेळ असते. त्यानुसार ती झाडं ग्रो होत असतात. आज तुम्ही एखादं कटिंग पाण्यामध्ये ठेवलं आणि ते लगेच उद्या ग्रो झालं, त्याला मुळं फुटली, पानं फुटली, असं अजिबात होणार नाहीये. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि मुळं फुटायला देखील खूप वेळ लागतो आणि त्यानंतरच हळूहळू त्याला छोटे कोंब येऊन त्याला पानं फुटायला लागतात. तर बेल हा कटिंग पासून ग्रो होतो, तर ते मी पुढे दाखवेन तुम्हाला. तर ही एक गोष्ट आहे की कटिंग आज लावली की लगेच त्याचा रिझल्ट हा कधीच येत नाही. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बेलाचे प्रकार किती आहेत. तर हा वेगळा विषय आहे. याच्यावरती बोलायचं म्हटलं तर एक वेगळा व्हिडिओ त्यावरती तयार होईल. फक्त मला जी माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. मी पाहिलेले बेल म्हणजे एक म्हणजे काटेरी आणि काटे नसलेला, असे दोन प्रकारचे बेल आहेत. माझ्याकडे दोन्ही बेल देखील आहेत. हे दोन्ही आपण कटिंगनी किंवा त्याच्या सीड्स पासून देखील लावू शकतो. त्यानंतरची गोष्ट म्हणजे बेलाची पानं. तर आता बऱ्याच ठिकाणी 7 पानांचा, 3 पानाचा जर हा कॉमन आहे, तो आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. 3, 7, 11 त्यापेक्षा देखील जास्त पानांचा बेल देखील बघायला मिळतो. पण जनरली 11 पर्यंतचा बेल जो आहे तो कुठेही अवेलेबल होतो. मी 7 पानापर्यंतचा बेल पाहिलाय. आमच्याकडे देखील जो आहे तो 5 पानाचा बेल आहे, 3 पानाचा देखील बेल आहे. आणि 7 पानाच्या बेलाचं जे रील आहे ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट केलं होतं, तर तो देखील तुम्ही बघू शकता. तर ही माझ्याकडे जेवढी माहिती होती ती मी तुम्हाला आता सांगितली. तर तुम्हाला देखील बेलाचे काही वेगळे प्रकार माहिती असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की शेअर करा, म्हणजे आपले इतर जे गार्डनर फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल. त्यानंतरचा तिसरा पॉईंट आपण बघूया, तो म्हणजे बेल हा कटिंगनी येतो की सीड्स पासून येतो. तर आता तुम्ही जर नर्सरीमध्ये गेलात तर तिथे देखील तुम्हाला दोन प्रकारचे बेल बघायला मिळतील. आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पुणे महानगरपालिकेची जी नर्सरी आहे तिथे आम्ही बघितलं होतं. तिथे सीड्स पासून आलेला बेल होता. साधारण एक फूट पर्यंत अशी त्याची वाढ झालेली होती आणि साधी पानं होती, त्याला 3 पानं आलेली नव्हती. जसा जसा तो बेल पुढे वाढेल तसं तसं त्याला 3 पानं यायला सुरुवात होतात. आणि काही नर्सरीमध्ये कटिंग पासून लावलेलं, कलम केलेलं बेलाचं झाड असतं. त्याचं तुम्हाला बघून लक्षात येईल की एक साधारण एवढ्या जाड असं खोड असतं, एवढ्या हाईटचं आणि एवढं जाड असं खोड असतं. आणि ते खोड देखील कलम करून लावलेलं असतं ग्रो बॅग मध्ये, आणि ते तुम्ही म्हणजे तेच नर्सरीवाले विकतात. तर असे दोन प्रकारचे जे आपली रोपं आहेत ती अवेलेबल असतात. आता सध्या तुम्हाला जर बेलाचं रोप पाहिजे असेल, पावसाळा देखील सुरू झालाय आणि नुकतंच पर्यावरण दिन झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून रोप विक्री जी आहे ती संभाजी गार्डन मध्ये सुरू आहे. तर ती ऑगस्ट पर्यंत आय थिंक आहे. तर तुम्ही देखील तिथे जाऊन तुम्हाला पाहिजे ती रोपं घेऊ शकता. अगदी कमी दरामध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे सगळी औषधी झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत, त्यात तुम्हाला बेल देखील नक्कीच मिळून जाईल. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला आता जर तुम्ही लावला तर तो छान वाढेल देखील. तर या अशा छोट्या गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला माझ्याकडचे जे काही रोपं आहेत ती दाखवते आणि ती कशी लावली ह्याची देखील माहिती देते. तर सगळ्यात पहिली मेथड आपण बघूयात, ती म्हणजे सीड्स पासून किंवा बेलफळ जे असतं त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्यापासून झाड हे कसं लावायचं. ही सगळ्यात सोपी आणि पारंपरिक पद्धत आहे. कोणतेही झाड सगळ्यात पहिल्यांदा हे बी पासूनच येतं. कलम करणे ही नंतर आलेली पद्धत आहे. तर हे जे झाडं तुम्हाला दिसत आहेत ही आम्ही मागच्या वर्षी
श्रावणानंतर जेव्हा बेलफळं आणि बेल श्रावणात जरा जास्त येतात आणि पावसामुळं काय होतात ती बेलफळं पडतात देखील खाली, त्यामुळे आपल्याला सहज उपलब्ध होतात. तर ही त्यापासून आम्ही लावलेली होती. तर आत्ता ही एवढी साधारण झालेली आहेत, तशी अजून लहान आहेत. पण जेव्हा आपण बियांपासून कोणतंही झाड लावतो, स्पेशली बेलाचं झाड जर ते असेल तर ते यायला खूप उशीर लागतो, कारण याची वाढ ही खूप स्लो असते. आणि आत्ता बघा तुम्ही इथे 2-2च पानं आहेत, याला अजून 3 पानं यायला देखील खूप वेळ लागतो. आणि ह्याची जी खोड आहे हे देखील खूप नाजूक असं आहे, ह्याला अगदी काठीचा आधार वगैरे द्यावा लागतो, जास्त पाणी देखील याला चालत नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे आम्ही देखील याला थोडं आडोशाला ठेवतो, कारण जास्त जोराचा पाऊस जर याला लागला तर ही जी नाजूक खोड आहे ह्याचं ते देखील खाली पडून जातं. यातली बरीचशी रोपं थोड्या दिवसानंतर जळून देखील गेली, पण आता साधारण 7-8 रोपं तरी ह्याच्यामध्ये आहेत. बेलाला वेल ड्रेन माती लागते आणि 4 ते 5 तासाचं ऊन लागतं. त्याच्यापेक्षा जास्त जरी ऊन दिलं तरी बेल देखील छान वाढतो. पण आत्ता हे खूप लहान आहे, ह्याला वाढायला वेळ लागणार आहे. तर मग या झाडाला आम्ही साधारण 4 ते 5 तासच ऊन देतो. पण जे मोठं झाड असतं ज्याला ऑलरेडी पानं यायला सुरुवात झाली आहे, त्या झाडाला तुम्ही 7-8 तासाचं चांगलं ऊन जर दिलं तर त्याला छान मोठी फांद्या फुटतात आणि झाड छान वाढतं. तर हे तुम्ही असं सीड्सनी देखील लावू शकता, पण याला वेळ लागतो आणि पेशन्स लागतो. याची योग्य काळजी घेतली तर हे देखील छान मोठं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नर्सरी, जसं मी आधी सांगितलं, काही नर्सरींमध्ये हे अशी झाडं मिळतात जे बियांपासून तयार केलेली असतात. तर तुम्ही ते देखील विकत आणू शकता किंवा घरच्या घरी देखील लावू शकता. तर ज्यांनी कमेंट केल्या होत्या की तुम्ही बेलाचं जे झाड लावलं होतं बियांपासून त्याचा रिझल्ट दाखवा, मी बरेच वेळा रिझल्ट हा पोस्ट केलेला आहे, पण मुळातच झाडाची ग्रोथ ही खूप लहान आहे, त्यामुळे सारखे मी रिझल्ट पोस्ट करत नाही आहे. आधी खूप छोटी होती, आता त्यातल्या त्यात वाढली आहेत, हाईट वाढली आहे झाडांची, पण आता याला रिपोर्टिंगची गरज आहे. हे बघा, आता खाली जर दाखवलं मी, आम्ही सुरुवातीला यामध्येच बिया लावल्या होत्या, त्याचाच रील आम्ही पोस्ट केला होता. आता ह्याच्या खाली जर मी तुम्हाला दाखवलं तर हे बघा, हळूहळू हे बघा, इथे थोडंसं मूळ बाहेर यायला लागलं आहे आणि इथे देखील आहे. आता मुळं बाहेर यायला लागली आहेत, त्यामुळे ह्याला रिपोर्टिंगची गरज आहे. कदाचित रिपोर्टिंग केल्यानंतर झाड जरा फास्ट ग्रो होईल. आणि आता जरा पावसाळा सुरू झाल्यामुळे ग्रोथ जास्त होण्याची शक्यता देखील आहे, त्यामुळे जर याचं मी रिपोर्टिंग केलं तर त्याचा देखील एक सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला मी नक्की दाखवेन. त्यानंतर आपण हा दुसरा बेल बघूयात. तर हा बेल आहे माझ्या आईकडे. हा खूप जुना बेल आहे, साधारण मला वाटतं एक 5 वर्षापेक्षा तरी जास्त नक्कीच झालेला आहे. तर हा विशेष म्हणजे काटेरी बेल नाही आहे, हा विदाऊट काट्याचा बेल आहे. मला देखील माहीत नव्हतं की असे देखील बेल असतात, कारण जनरली जे मोठं झाड असतं त्याला काटे बघायला मिळतात, पण या झाडाला अजिबात काटे नाही आहेत. आता तुम्ही याचं खोडच बघा किती मोठं झालं आहे, कुंडी लहान पडते आहे पण तरी देखील ते त्याला जशी जागा मिळेल तसं ते छान वाढतं आहे. फांद्या देखील खूप साऱ्या आहेत. आणि हा 3 पानांचा बेसिक जो बेल असतो तो हा बेल आहे. माझ्या बाबांना देखील झाडांची खूप आवड होती आणि आजीला देखील होती. आजी म्हणजे आईची आई. आणि आपण म्हणतो ना, काही जणांच्या हाताला गुण असतो, त्यांच्याकडनं तुळशीची झाडं वगैरे छान लागतात. तसं माझ्या आजीची एक सवय होती, ती बेलाचे फाटे जिथं मिळेल तिथून ते आणून त्याचं कटिंग लावायची. आम्ही हे लहानपणी बघायचो आणि त्यावरूनच मला समजलं की बेलाची फांदी एक विशिष्ट आकाराची किंवा विशिष्ट ऋतूमध्ये जर ती आपण लावली, म्हणजे श्रावणानंतर जर लावली, श्रावण महिन्यानंतर, तर बेल हा कटिंगनी खूप मस्त येतो. हा आमचा पुण्यातला बेल आहे. तर इथे या छोट्या कुंडीमध्ये बेल लावला आहे आणि हा कटिंगनी लावलेला बेल आहे. हा साधारण 1 वर्ष झालं याला लावून आणि मध्यंतरी याची पानं पूर्ण गळून पडली होती, पण जसं याला ऊन मिळालं तसं हे छान वाढलं आहे. आता मी मागाशी जसं सांगितलं, याला पानं फुटलेली आहेत, त्यामुळे ह्याला आम्ही बाहेर ठेवलं आहे. साधारण 7 ते 8 तास सकाळचं ऊन याला मिळतं. आणि याला काटे आहेत, विशेष म्हणजे हा काटेरी बेल आहे. 5 पानाचं बेल आहे. खालची जी छोटी छोटी पानं आहेत ती 3 पानं आहेत आणि वर जे मोठं वाढलेलं झाड आहे त्याला वरच्या भागामध्ये 5 पानं देखील आहेत. तर अशा पद्धतीने आपण कटिंगने देखील सक्सेसफुली बेलाचं झाडे लावू शकतो. तर मी तुम्हाला तिन्ही पद्धती दाखवल्या. एक आहे ते म्हणजे पहिल्यांदा
बियांपासून आपण लावलं आणि दुसरी आणि तिसरी पद्धत ही कटिंगनीच होती. फक्त एक प्रकार होता जो की काटेरी नव्हता आणि दुसरा आहे तो काटेरी आहे. तर ही अशी थोडक्यात माहिती आपण बघितलेली आहे. तर अशा पद्धतीने मला जेवढी माहिती होती किंवा माझं जेवढं नॉलेज आहे त्या नुसार मी तुम्हाला बेलाच्या झाडाची सगळी माहिती सांगितलेली आहे. अजून जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट देखील करू शकता किंवा आपला WhatsApp ग्रुप आहे त्या ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केलेली दिसेल. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.